उर्फीच्या आवेरला दिसलं तर हेच घालून नाळ पडते. 3, 4, 5, 6 आम्ही निघालेलोय आणि आता आम्ही चाललोय आमच्या बिल्डिंगची साकुरा. तिचं नाव साकुरा झालं. ही डॅफू जवळ येऊन तिलाच राग दाखवते. हो तिचं वेगळंच आहे. ते समूह ब्लॉग मध्ये बोलला ती काय बोलत. हा समूह बोल तर. अरे नीट तर बोल. चाललोय आपण येतं सांग ना. तुला नेणार आत्ता सोडून घरी येते. चाललोय त्यांना माहिती आहे. नीट सांग बोल. नाही बघ हे ही बोलत नाही. त्यांना वाटतं की आपण तिला घेत नाही. अरे मागे आता हे ब्लॉग सुरू केली कशी मागे मागे राहायचे. ती गाडीमध्ये आपण रील केलेली ना ती कियाची तेव्हा मग आम्ही दोघं आलो पुढे. हिला आलीच नाही साईडला गेली. खेचलो सरळ तिला त्याच्यात. अरे पण बोल ना आता चाललोय आम्ही बायडरला. एवढं तर बोल. अरे त्यांना माहिती नाही माहितीये सांग. अरे हा समूहचा आउटफिट आहे आणि हा काहीच माझा आउटफिट दाखव. वाव तर गाईज आता आम्ही रिक्षामध्ये स्टेशनला चाललो. एसी ट्रेन गेलेलं आहे ना. संडे होता आणि आम्ही निघालेलो बँड्राला. आणि संडेला युजली मेगा ब्लॉक असतात. तुम्हाला सगळ्यांना ज्यांना बँड्राला ट्रॅव्हल करायचं आहे प्लीज एक रिक्वेस्ट आहे. ट्रेन्स खूप लेट होते. लिटरली आम्ही 1 तास मॅक्स 1 तास आणि समथिंग 45 मिनिट्स प्लॅटफॉर्मवर होतो AC ट्रेनची वाट बघत. पण ट्रेन काय आली नाही म्हणून आम्ही प्लॅटफॉर्म चेंज केला आणि आम्ही स्लो ट्रेन पकडली. ती सुद्धा लेट होती. 11ला निघून आम्ही 12:30 वाजताची ट्रेन पकडली. 12:30 फायनली ट्रेन मिळाली. 1 तासानंतर आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला. दादर स्टेशनला काकू आमच्यासाठी थांबलेला एवढा वेळ आणि मग त्यांच्यासोबत आम्ही पुढचा प्रवास कंटिन्यू केला. आता दादरवरून बँड्राला जायला तुम्हाला बोरिवली विरार ही ट्रेन पकडावी लागते. आणि तुम्ही बघू शकता या दोघी कंटाळलेल्या कारण जरा एनर्जी ड्रेन होते ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि आम्ही बँड्राला पोहोचलो. बँड्राला रिक्षा 10 रुपये शेअरिंग आहे टू हिल रोड. रिक्षा डायरेक्ट पकडू नका कारण ते तुम्हाला काहीही रेट सांगतात. म्हणूनच ही लाईन फॉलो करा आणि तुम्हाला 10 रुपीज पर सीटमध्ये तुम्ही हिल रोडला पोहोचता. कपडे काय खाणार आहे. तुला खायचं आहे. भूक लागली आहे. काय घ्यायचंय. गोगल्स कपडे घ्यायचे. वाव. मला तुला मी तिथे गेल्यावर बघणार आहे. माइंडमध्ये असेल तुला मला काय घ्यायचंय. मला माहित नाही इथे काय काय करतात. तसं पण तुला काय हवं तिथे. चड्ड्या. मला शॉर्ट पॅन्ट चड्ड्या म्हणतात त्याला. चड्डी. हां चड्डी. आणि मला टी शर्ट आणि चड्डीची चड्ड्या घ्यायची. चड्ड्या. चड्ड्या. अच्छा. आणि मला ना जीन्स पण घ्यायची. वाव. तू चक्क जीन्स घे ना. कधी घालत नाही ती मुलगी जीन्स घेणार. वाव. ओके बर. मला क्रॉप टॉप घ्यायचे. टॉप घ्यायचे आणि क्रॉप टॉप फक्त एकच नाही. क्रॉप टॉप्स. जशी तिची बॅग आहे तेवढंच तिचं आहे. बॅगेत मावळा तेवढंच शॉपिंग आहे. बॅगची साईज दाखव. तेवढी मोठी आहे. एवढं दोन खड्डा. हां बस. संचू तुला काय आपलं समूह तुला काय घ्यायचंय. समूह काय घ्यायचं. हा लास्ट आहे समूह. काय घ्यायचंय. तिथेच बघणार आहे. क्रॉप टॉप. तिथे गेल्यावर लास्ट आहे समूह. आता खाईपर्यंत टॉप जाणार पण. हो म्हणजे काय खाईपर्यंत शॉपिंगला तुम्ही बसले खायला. आता तो गेला. तो जाणार बघ आता तिथे पोहोचेपर्यंतच बोल. सांगून येते त्याला. हाँ पैसे बस. आता काय. हो भैया मेरे लिए रखो. असं थोडी तो ठेवणार आहे तुझ्यासाठी. तुला सांगतो. अच्छा मी इथूनच बसून शॉपिंग करते आणि बिचारी हिला काय दिसत नाहीये. गोव्याला. आता थोडी गोव्याला जाणार आहे तू. सुरू झालेली आहे शॉपिंग यांची. आणि पहिले आम्ही पेटपूजा करायला आलो इथे वेज रेस्टॉरंटमध्ये आणि यांची सुरू झालेली आहे ऑलरेडी. पावभाजी मागवलेली आहे इथे मस्त गरमागरम. आता आम्ही खाऊन झालेले. आता आम्ही जाणार आहे त्या शॉपला.
जातोय तिथे जाणार आहे आणि इथे सगळे आहेत. हा बाई ढिंचक ढिंचक ढिंचक. हा काय तर समूह तू कुठला टॉप घेणारस? तिकडे एक ब्लॉग कुठला पिंकवाला तो. तू ठरवलं पण तुला कुठला हवा? ग्रेट वाटतं का? हा चांगला वाटतोय. घेऊ का नको घेऊ येईपर्यंत तिने घेतलेला असतो. मी काय करू? हा बघ समोर वाटतं सांग. क्या बताओ बोलो ना टॉप से कुठला टॉप? तुला प्रॉब्लेम. अशा प्रकारे शॉपिंगची सुरुवात झालेली आहे. तर इथे मी जीन्ससाठी माझं माप बघत होती, कारण कधी कधी आपण कन्फ्यूज होतो. तर इथे त्यांच्याकडे ऑप्शन आहे की ते आपल्याला चेक करून सांगतात की ही साईज परफेक्ट होईल की नाही. पण घरी आल्यानंतर मला जराशी लूज झाली ही जीन्स, पण दॅट्स ओके, आपण बेल्ट लावू शकतो. पण खरंच इथे एवढी मस्त सुंदर सुंदर इयरिंग्स होते ना की मी खरं सांगू तर मी खूप जास्त इयरिंग शॉपिंग केलेली आहे ह्यावेळी. आणि कपडे मी खूप कमी घेतलेत आणि इयरिंग्स मी असे भरपूर घेऊन आली आहे. इयरिंग्सची रेंज 100पासून सुरू होते, ते अबाव 200, 300, 400 असं जात राहतं. पण हीच मजा आहे जिथे बार्गनिंग होते तिथे शॉपिंग करायची. काय जागा बरीच जागा आहे. आता काहीच घेऊ नाही शकत. बाहेर पकडतो भर भर बॅग फुल हवी भरली पाहिजे, म्हणजे आम्हाला समजेल ना की हॉल दाखवू तुम्हाला. काही हॉल नाही, हॉल इथे नाही दाखवायचा. मी घरी गेल्यावर हॉल दाखवणार आहे. मागवलंय ऑरिओ शेक. इथे थांबलोय आम्ही जरा रेस्ट. कसं आहे? चांगला आहे. बाबा 2 शब्द बोलली कॅमेऱ्यात बघून आणि ही अशीच बसली आहे युजलेस. ती बघा उर्फी जावेदची बहीण आहे. तिच्या टकल्यावर पण कप आहे. तिचा अख्खा ड्रेस कप आहे. उर्फी जावेदला दिसलं तर हेच घालून तिने काय तशी आली सरळ. नाळ पडते खूप तोंडातून पाणी पडतंय. काय प्याली जराशी पिऊन बोलते चांगली. हा चहा आहे. मला आवडलं. तुम्हाला लोकांना काय आवडलं? काय चित्र आहे ते, मला अजिबात नाही आवडलं. काकूनच लागू टेस्ट करा. उलटी झाली तर काय झालं तर याला जबाबदार संचू. मी काय तुम्ही टेस्ट तुमच्या टेस्ट ॲट युअर ओन रिस्क. काहीतरी वेगळंच आहे ते. असे हे असतात ते बबल्स असतात ना ते काहीतरी. बॅक टू शॉपिंग. आणि आता इथे मस्त कलेक्शन होतं. इथे एक छोटीशी गल्ली आहे. तुम्ही आलात की तुम्हाला समजेल. एक टीव्हीला कॅफे आहे, त्याच्या बरोबरच एक गल्ली आहे. कंटाळली इथे आणि आम्ही ह्या शॉपमधून 150ला एवढे सगळे टॉप्स घेतलेत. 2 हाँ बता दो. 1 2 3 4 5 6. हाँ और किसी में कुछ देखना है? नाही 6 150 अरे संचू खरंच वेडी आहे का ग तू? हसते पण निर्लज्ज. तिला तिच्या बॅगेत ठेवायचं म्हणून ते त्यांना म्हणते वेगळं ठेवा. अरे नंतर करू शकतो, एकत्रच एकाच घरी राहतो, करू शकतो डिस्ट्रीब्यूट. 900 झाले. दिसेल तरी का तुला काही? चड्ड्या बघतात. संचूचं फायनली चड्ड्यांचं स्वप्न पूर्ण होतं. हा पांढऱ्या मिशा आल्यात बरोबर. जाणार म्हणते निर्लज्ज.
मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही हा दुकान बघितला असेल आणि ह्यावेळी परत मी ह्यांच्याकडे गेली कारण ह्यांच्याकडे जे कलेक्शन आहे ते मला भरपूर आवडलं. ह्यांच्यासारखंच अजून एक दुकान तुम्हाला पुढे सुद्धा मिळेल, पण मी ह्यांच्याकडे मुद्दामून घेते कारण ह्यांच्याकडे खूप व्हरायटी ऑफ कलेक्शन आहे आणि मला ह्यांचं खूप आवडतं. तर वी ट्राय टू बार्गेनिंग. एवढं त्यांनी कमी नाही केलं, हे लोक नाही जास्त कमी करत, पण जेवढं ट्राय करता येईल वी ट्राईड. वाव, सो टॅलेंटेड गर्ल्स. हे थकलंय, किती गिवअपच केलंय ह्या लोकांनी. फिरायचंय ना, माझ्यासाठी फिरत असतात तर सांग. अरे अरे अरे, नेक्स्ट टाइम मग नको, तू एकटीच ये, मग आम्ही आमचं येतो वेगळे. फायनली शॉपिंग झालेली आहे आणि शॉपिंगचा व्लॉग डोंट वरी मी अपलोड करणार आहे. पुढचा नेक्स्ट व्लॉग शॉपिंग हॉलच असणार आहे, सो तो बघायला नक्की विसरू नका. इथे येणं म्हणजे तुम्हाला बार्गेनिंग करणं आहे, पण इथे मजा पण तेवढीच येते, तेवढा कंटाळाही येतो. घरी जाताना पाय सुद्धा खूप दुखतात. शॉपिंग करायची का परत? मला मरीनला इथून फीलिंग आता मी मरीन. मग असंच फिरायला तुझ्यात एनर्जी तरी आहे का फिरण्यासारखी? ते बेल्ट घेताना खाली बसली आली लगेच. गाडीने मरीनला ट्रेन गाडी जाता आम्ही ट्रेनमध्ये आलेलो आहे. आता जस्ट पोहोचलो ठाणा स्टेशन आणि आता ऑटो पकडून घरी. तर आता आम्ही घरी जातोय, पोहोचलेलो आहे फायनली. आणि खूप मजाही आली, कंटाळाही आला शॉपिंग करून. आणि आता काय काय शॉपिंग केली आहे ते तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये पार्ट 2 मध्ये दिसणार आहे, ज्याच्यात आम्ही भरपूर डिटेल्स देणार आहोत की हे कपडे कितीला घेतले, इज इट वर्थ गोइंग टू हिल रोड ऑर नॉट. सो ह्याबद्दल डिटेल्स आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की सांगू. सो बाय बाय बाय. डू लाईक शेअर सबस्क्राईब.